राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज पुन्हा एकदा सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर या घसरणीमुळे आज भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा, आज पुणे शहरामध्ये 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळा सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। मुंबई शहरामध्ये सुद्धा 1200 तोळ्यांपेक्षा जास्त तोळा सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। सोलापूर असेल, परभणी असेल, बीड असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर अशा मोठमोठ्या जिल्ह्यामधील भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। परंतु आज सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे भरपूर ग्राहकांनी आज सोनं सुद्धा मोडलेलं आहे। म्हणजेच ज्या ग्राहकांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं, काही ग्राहकांकडे जुनं सोनं होतं, काही ग्राहकांचं पारंपरिक सोनं होतं, तर त्या ग्राहकांनी घसरणीच्या भीतीने सोनं सुद्धा मोडलेलं आहे। जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, तुमचं खानदानी सोनं असेल, तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, त्याविषयी आज माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ते माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट या सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरलेले आहेत, एक तोळा सोनं तुम्हाला किती हजार रुपयांना मिळणार आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोने खरेदी करून ठेवायचं असेल, नातेवाईकांना भेटवस्तू म्हणून द्यायचं असेल आणि तुम्हाला खरोखर 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, तर अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यानंतर सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे, जेणेकरून तुमचा कसलाही तोटा होणार नाही, तुम्हाला परत कसलाही पश्चाताप होणार नाही। तर बघा मित्रांनो, सोने हा एक सुरक्षित धातू असतो आणि सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटले जाते। बघा, महाराष्ट्र राज्यातील भरपूर महिला सोने खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी करत असतात, परंतु मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून सोन्यामध्ये विक्रमी वाढ होत होते। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील भरपूर महिलांनी या महिन्यांमध्ये सोनं सुद्धा खरेदी केलेलं नव्हतं, परंतु आजपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळाली। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर महिलांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा, ग्राहकांना मागच्या 2 महिन्यांखाली तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्याचे भाव 80,000, 82,000, 86,000 रुपयापर्यंत पोहोचलेले होते, परंतु मागच्या महिन्यामध्ये सोन्याने 1 लाखांचा टप्पा पार सुद्धा केलेला होता। म्हणजेच लाखाची भरारी घेणारं सोनं आज पुन्हा एकदा घसरलेलं आहे। सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला सुद्धा मिळालेली आहे। तर ही घसरण झाल्यामुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचं सोनं खरेदी केलेलं आहे। बघा, ग्राहकांना जर तुम्हाला खरोखर सोने खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करून ठेवायचं असेल किंवा ग्राहकांना तुम्हाला भेटवस्तू म्हणून सोनं द्यायचं असेल, तर तुम्ही या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होणार आहे, तुम्हाला अधिक पैशांमध्ये अधिक सोनं मिळणार आहे। बघा, ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून भरपूर ग्राहकांनी आमच्याकडे विचारपूस सुद्धा केलेली होते की सोन्याचे भाव घसरतील की सोन्याचे भाव वाढणार आहेत, कारण मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहे की सोन्याचा भाव 20,000 रुपये होईल, सोन्याचा भाव 10,000 रुपये होईल, परंतु ग्राहकांना राज्य सरकारने यावरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तर या निर्णयामुळे 2026 मध्ये सोन्याचे भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच 2026 मध्ये 24 कॅरेटचा भाव घसरणार आहे की वाढणार आहे, त्याचे भाव सुद्धा जाहीर झालेले आहेत। ते भाव सुद्धा बघणार आहोत। बघा, ग्राहकांना सोने हा एक सुरक्षित धातू असतो, त्यामुळे आपण सोन्यामध्ये 100% गुंतवणूक सुद्धा करत असतो। बघा, लोखंड पण धातू आहे, चांदी पण धातू आहे, तांबे असेल, ॲल्युमिनियम असेल, अशा धातूंमध्ये आपण गुंतवणूक करत नसतो, फक्त सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करत असतो, कारण आपल्याला माहिती असतं की भविष्यामध्ये सोन्यामधून जास्त पैसा आपण सुद्धा मिळवू शकतो। बघा, ज्या ग्राहकांनी 2019, 2020 किंवा 2021 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये सोनं खरेदी केलेलं असेल, तर त्यांना ते सोनं सरासरी 50,000 रुपये तोळ्याप्रमाणे मिळालेलं असेल आणि त्यांना आज ते सोनं मोडायचं असेल, तर त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये दुप्पट पैसा सुद्धा मिळत आहे। म्हणजेच ग्राहकांना सोन्यामधील गुंतवणूक 100% सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा असते। सोन्यामधील गुंतवणूक 100% फायदा सुद्धा करून देत असते, परंतु ग्राहकांना सोन्याचे भाव घसरतील की वाढतील, कोणत्या तारखेपासून किती हजार रुपयांना सोनं मिळेल याचा अंदाज सर्व ग्राहकांना लागत नसतो। त्या
त्यामुळे त्या ग्राहकांसाठी खास आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून काही अनुभवी सराफ सुद्धा आपल्याशी चर्चा करणार आहेत, त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा ग्राहकांनो, सोन्याचे भाव तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या काही दिवसांमध्ये वाढत चाललेले होते। त्याचं मुख्य कारण समोर सुद्धा आलेलं आहे। बघा ग्राहकांनो, मागच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ झालेली होते। सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, म्हणजेच ऐन लग्न सराईमध्ये सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होते। लाखाचा टप्पा पार सुद्धा केलेला होता, त्यामुळे भरपूर ग्राहकांनी लग्न सराईमध्ये सोनं खरेदी केलेलं नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये सोनं खरेदी केलं, परंतु ग्राहकांना जास्त प्रमाणामध्ये खरेदी करायचं होतं, परंतु त्यावेळेस सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, त्यामुळे त्या ग्राहकांनी त्यावेळेस सोनं खरेदी केलेलं नव्हतं। परंतु आता ग्राहकांची प्रतीक्षा संपलेली आहे, त्यांना कमी पैशामध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। बघा ग्राहकांना, लग्न सराई असेल, साखरपुडा असेल किंवा तुम्हाला स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल, काही महिलांचे स्वप्न राहिलेलं असतं, त्यामुळे ते महिला सोनं खरेदी करण्यासाठी इच्छुक असतात, परंतु त्या ज्यावेळेस दुकानामध्ये जात असतात त्यावेळेस सोन्याचे भाव सांगितल्यानंतर त्या सोनं खरेदी करत नसतात। परंतु आता जर तुम्ही सोन्याच्या दुकानामध्ये गेलात आणि त्यांनी भाव सांगितला तर या ठिकाणी तुम्ही सोनं सुद्धा खरेदी करू शकणार आहात, कारण सोन्यामध्ये विक्रमी घसरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सोन्याने जरी लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, परंतु आता सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। परंतु ग्राहकांनो, तुम्ही आज सोनं खरेदी करायचं आहे का आम्ही दिलेल्या तारखेपासून सोनं खरेदी करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा ग्राहकांनो, जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा 100% फायदा होईल, परंतु आम्ही दिलेल्या तारखेपासून तुम्ही सोनं खरेदी करायला सुरुवात केली तर या ठिकाणी तुमचा डबल फायदा होणार आहे, कारण ग्राहकांना पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासकांना लागत असतो, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी वाढतील, सोन्याचे भाव कधी घसरतील याचा अंदाज अनुभवी सराफांना सुद्धा लागत असतो। बघा, आज अनुभवी सराफांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये विक्रमी वाढ होईल की सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल, त्यांनी याची माहिती सुद्धा दिलेली आहे। ती माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच कोणत्या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु ग्राहकांना, एकीकडे सोन्याचे भाव घसरलेले आहेत तर दुसरीकडे चांदीचे भाव वाढलेले आहेत। बघा, चांदीमध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ झालेली आहे। ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी दुःखाची बातमी आलेली आहे, कारण चांदीमध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ झालेली आहे। ज्यांना किलोच्या प्रमाणामध्ये चांदी खरेदी करायची असेल तर त्यांना जास्त पैसे सुद्धा मोजावे लागणार आहेत। बघा ग्राहकांना, भरपूर ग्राहकांना चांदी खरेदी करायची आहे, काही ग्राहकांना 2 किलो 3 किलो 4 किलो पर्यंत चांदी सुद्धा खरेदी करायची आहे। जर तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही कधीपासून चांदी खरेदी करायची आहे जेणेकरून तुमचे पैसे वाचतील, तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार नाही त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोन्याचे भाव अजून किती घसरतील, कोणत्या तारखेपासून सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल, तर ती तारीख कोणती देण्यात आलेली आहे ती तारीख सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांना, 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला मिळालेली नव्हती, तेवढी मोठी घसरण या आठवड्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सराफांच्या दुकानामध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे, दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये रांगा सुद्धा लागलेल्या आहेत। हे सर्व ग्राहक सोनं खरेदी करण्यासाठी आलेले आहेत, परंतु काही ठिकाणी सोनं मोडण्यासाठी भरपूर ग्राहकांनी गर्दी सुद्धा केलेली आहे। तर त्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडे जुनं सोनं होतं, त्यांचं वर्षानुवर्ष जुनं सोनं होतं, त्यांच्याकडे त्यांचं खानदानी जुनं सोनं होतं, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे की सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाली तर आपला तोटा होईल, आपल्याला याच्यामधून कसलाही मोबदला मिळणार नाही। बघा ग्राहकांना, जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, खानदानी सोनं असेल किंवा तुम्ही मागच्या 5 ते 6 महिन्यांपूर्वी किंवा मागच्या 1 ते 2 वर्षांमध्ये सोने खरेदी करून ठेवलेलं असेल आणि सध्याच्या स्थितीला तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असेल, तुम्हाला वाटत असेल की सोन्यामध्ये विक्रमी घसरण होत आहे, त्यामुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो। जर तुमच्या मनामध्ये अशा प्रश्नांनी घर केलेलं असेल तर या ठिकाणी हा व्हिडिओ पहा
पाहायचं आहे, जेणेकरून तुमच्या मनामधील जे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटून जातील आणि तुमचं या ठिकाणी कसलाही तोटा होणार नाही। बघा ग्राहकांनो, सोन्याचा भाव वाढत असतो, सोन्याचा भाव घसरत असतो, म्हणजे सोन्यामध्ये वाढ आणि सोन्यामध्ये घसरण हे 100% सुरू असते। परंतु ग्राहकांना ज्यावेळेस सोन्याचे दर कोसळत असतात, सोन्याचे भाव घसरत असतात, त्यावेळेस आपण सोने खरेदी करायचं असतं आणि ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढलेले असतात त्यावेळेस आपण सोनं सुद्धा मोडायचं असतं, जेणेकरून या ठिकाणी आपला फायदा होत असतो। याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये मोबदला सुद्धा मिळत असतो। बघा काही अशा महिला आहेत की त्यांचं स्वप्न असतं की सोनं खरेदी करावं, परंतु सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, त्यामुळे त्यांना ते सोनं खरेदी करणं परवडत नव्हतं। परंतु त्या महिलांना सुद्धा दिलासा मिळणार आहे, त्यांना सुद्धा कमी पैशामध्ये हे सोनं मिळणार आहे। तर तुम्हाला किती पैशांमध्ये हे सोनं मिळेल, तुम्हाला किती हजार रुपये दिल्यानंतर 24 कॅरेटचं एक शुद्ध सोनं सोनं मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु ग्राहकांना 2 दिवसांपूर्वी एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे, तर ही गोष्ट म्हणजे काही महिला 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायला गेलेले होते, परंतु त्यांना सोनारांनी म्हणजे जे सोने विक्रेते असतात त्यांच्या माध्यमातून ते 24 कॅरेटचं सोनं सांगण्यात आलं, परंतु ते सोनं 22 कॅरेटचं होतं। काही ठिकाणी 24 कॅरेटचं सोनं सांगून 18 कॅरेटचं सोनं दिल्याचं सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांनी 24 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे, 22 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे, 18 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14 कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे। बघा या 4 प्रकारचे सोने कशा पद्धतीने ओळखायचं आहे जेणेकरून तुमचा कसलाही तोटा होणार नाही, तुमचे कसल्याही प्रकारे फसवणूक सुद्धा होणार नाही। बघा ग्राहकांना भरपूर ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे। भरपूर ग्राहकांनी मागच्या 2 ते 3 वर्षांपासून सोने खरेदी करून ठेवलेले आहे, परंतु त्यांना अनुभवी जे सोने विक्रेते असतात त्यांनी सांगितलेलं असतं की हे 24 कॅरेटचं सोनं आहे आणि त्यांनी सुद्धा समजून घेतलेलं असतं की हे 24 कॅरेटचं सोनं आहे। परंतु ज्यावेळेस ते सोनं मोडण्यासाठी सोनारांच्या दुकानांमध्ये जात असतात त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की हे 22 कॅरेटचं सोनं आहे, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये 100% निराशा पसरत असते, त्यांना धक्का बसत असतो, त्यांना सुद्धा समजून येत असतं की आपली या ठिकाणी फसवणूक सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर ग्राहकांना तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक होऊ नये, आपल्याला सुद्धा कळले पाहिजे की 24 कॅरेट 22 कॅरेट आणि 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखलं जातं त्याची माहिती अगदी एका मिनिटामध्ये पाहणार आहोत। त्यानंतर लगेच 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचे भाव आज काय आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबतच ग्राहकांना कोणत्या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा ग्राहकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की 24 22 आणि 18 आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। बघा ग्राहकांना आज 24 कॅरेटचं सोनं 97,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे, 22 कॅरेटचं सोनं 91,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे, 18 कॅरेटचं सोनं 86,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे आणि 14 कॅरेटचं सोनं 72,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे। म्हणजे प्रत्येक कॅरेटच्या सोन्यामध्ये तब्बल 3-3 हजार रुपयांची घसरण पाहायला सुद्धा मिळालेली आहे। तर या घसरणीमुळे भरपूर ग्राहकांनी आज सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा ग्राहकांना मागच्या 2 दिवसांपूर्वी सोनं 1,04,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं होतं, तर त्याच्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे, म्हणजे सरासरी 4 ते 5 हजार रुपयापर्यंत या सोन्याचे भाव मागच्या आठवड्यापासून घसरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर तुम्हाला आता तारीख सुद्धा देऊन टाकतो। बघा ग्राहकांना सोने हा एक सुरक्षित धातू असतो आणि सोन्याच्या मोबदल्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे व्याजदर सुद्धा मिळत असतो, त्यामुळे ज्यांच्याकडे जुनं सोनं असेल त्या ग्राहकांनी हे सोनं मोडायचं नाही, कारण भविष्यामध्ये याचा भाव 100% चांगला होणार आहे। काही अनुभवी तज्ञ असतात, त्या अनुभवी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव भविष्यामध्ये 1,50,000 रुपयांच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही आज सोनं खरेदी केलं किंवा पुढच्या 2 दिवसानंतर खरेदी केलं तरी पण तुमचा फायदा आहे, थोडाफार अभ्यास करून खरेदी करा।